तर एकीकडे पुण्यामध्ये राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे, तर त्याच वेळेला पुण्यातच भाजप प्रणित वंदे मातरम कृती समितीचा युवा की आवाज हा कार्यक्रमही पार पडणार आहे। राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा उद्देश कार्यक्रमापाठीमागे आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे। तर युवा की आवाज कार्यक्रम जिथे पार पडणार आहे तिथे आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आहेत। मंदार, या दोनही कार्यक्रमांवरनं पुण्याच्या राजकीय वातावरणातला रंग किती गहिरा बनलाय, इथलं वातावरणही कसं आहे? या ठिकाणी जे वातावरण आहे ते आपण प्रत्यक्षात दाखवूयात प्रेक्षकांना। पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या समोर या सामुदायिक वंदे मातरमच्या गायनाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि इथे या कार्यक्रमासाठी जमलेले भारतीय जनता पक्षाचे आणि सहयोगी संघटनांचे हे कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी नाचतायत हे सगळे कार्यकर्ते आणि या ठिकाणी महाडिक आहेत, तर त्यांच्याशी आपण बोलूयात। कॅमेरा या बाजूला आहे, थोडंसं आपण या बाजूला आहे। तर या वंदे मातरमच्या सामुदायिक गायनाच्या आयोजनाचं जे प्रयोजन आहे, तर का वाटतं की तुम्हाला हे असं सामुदायिकरित्या इतक्या मोठ्या प्रमाणात म्हटलं जावं? हा जो आजचा कार्यक्रम आहे हा युवकांकडनं विद्यार्थ्यांकडनं राबवला गेलेला आहे। आम्ही फक्त इथं आलोय त्यांना प्रतिसाद देण्यासाठी, त्यांना सपोर्ट करण्यासाठी। मला इतका अभिमान वाटतो की वंदे मातरम आणि देशभक्तीचे गाणे लावून आजची युवा पिढी आपले असे दिवस साजरा करते। मला त्या गोष्टीचा अतिशय अभिमान वाटतो आणि सगळे युवकांचं मी मनापासून अभिनंदन करतो। तर आपण पाहतो आहोत या ठिकाणी भाजपचे शहराध्यक्ष आहेत धीरज घाटे। धीरज भाऊ, या ठिकाणी जे आयोजन करण्यात आलंय, तर काय तुम्हाला नवीन पिढीपर्यंत पोहोचवायचंय नक्की? मला असं वाटतं की वंदे मातरम हे या देशातल्या युवकांचं एक स्फुरण गीत आहे, स्फूर्ती गीत आहे। या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिलं, वंदे मातरमचा जयघोष करत बलिदान दिलं। परंतु या वंदे मातरमचा जर कोणी या देशात अपमान करत असेल तर तो सहन केला जाणार नाही। आज आपण पाहताय की तरुणाई वंदे मातरमचा जयघोष करत या ठिकाणी नाचती, हातामध्ये तिरंगे झेंडे घेतलेत आणि वंदे मातरमचा जयघोष करतोय। वर्षाताई, काय वातावरण पाहताय तुम्ही या ठिकाणी? वातावरण काय पाहताय तुम्ही या ठिकाणी? या ठिकाणी सर्व वातावरण हे तिरंगामय झालेलं आहे आणि केवळ देशभक्तीसाठी, वंदे मातरमच्या सन्मानासाठी आज अनेक जेनजी या ठिकाणी या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये उपस्थित आहेत। सगळीकडे देशभक्तीपर वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। तर ज्ञानदा, आपण पाहतो आहोत या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि या ठिकाणी गणेश कळमकर आहेत। ज्या नव्या पिढीमध्ये या ठिकाणी हे वंदे मातरम रुजवणं जे आहे, तर काय तुम्हाला याची गरज वाटते आहे? मंदार, तू या प्रतिक्रिया घेत राहाच। आपण थोडंसं पुढे सरकूयात बुलेटिनमध्ये। पुण्याचे दोन्ही कार्यक्रम एक प्रकारे हाय व्होल्टेज कार्यक्रम पाहायला मिळतात।